भारतातील सर्वात मोठ्या नेत्याची हत्या, तिसरं महायुद्ध सुरू होऊन पाकिस्तान भारताला हरवणार, उन्हाळ्यात अतिवृष्टी आणि पावसाळ्यात दुष्काळ आणि कोरोनापेक्षा मोठी महामारी येणार, ही भविष्यवाणी आहे बाळूमामांच्या भाकणुकीतील. 16 मार्चच्या पहाटे आदमापूर येथून अनेक वर्षापासून सुरू असणारी जी भाकणुकीची प्रथा आहे ती पुन्हा एकदा पार पाडण्यात आली. या भाकणुकीच्या नुकीमध्ये असं काही भविष्यवाणी करण्यात आली की ज्यामुळे संपूर्ण देश हादरलेला आहे. आदमापूर हे बाळूमामाच्या नावानं खूप प्रसिद्ध आहे आणि त्यानंतर तिथे अनेक भाविक येत असतात आणि तिथे भाविक आल्यानंतर प्रचंड गर्दी होत असते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याचबरोबर यावर्षी मग भाकणुकीची प्रथा आहे ती पार पडली आणि या प्रथेत नक्की काय काय घडलेलं आहे ते तुम्ही नक्कीच बघितलं पाहिजे. आता अनेक लोकांनी असं बोललेलं आहे की खरंच ही भाकणूक खरी आहे का की अंधश्रद्धा आहे, असंच अनेक जणांचं मत येत आहे. तर राजकारणाविषयी बोलताना त्यांनी जे भाकीत केलं ते ऐकून सत्तेच्या उपादार गेल्यांवर बसलेल्या नेत्यांच्या कपाळावर घाम फुटला. आता त्यांनी सांगितले की येणारा काळ हा सत्तेच्या संघर्षाचा नाही तर अस्तित्वाच्या लढाईचा असेल. आता तुम्हाला सर्वांना सांगायचं असं झालं तर या भाकणुकीमध्ये एक जे काही महात्मे असतात तिथे येतात आणि ते भाकणुकीबद्दल बोलत असतात आणि यावर्षीसुद्धा अशाच प्रकारे असं काही घडलेलं आहे. मग पुढे काय घडलं पहा की पुढे भाकणूक अशी सांगितले की भारताच्या राजकारणात एक अतिशय दुर्दैवी घटना घडेल ज्याने संपूर्ण देश शून्य होईल. एका अत्यंत प्रभावशाली आणि मोठ्या नेत्याची रहस्यमय शेवट होण्याची शक्यता महाराजांनी ओवीतून व्यक्त केलेली आहे. राजकीय उलथापालथीमध्ये मोठे पक्ष खिळखिळे होतील. सत्तेची समीकरणं अशी बदलती की ज्या पक्षांकडे आज बोटभर संख्याबळ आहे नाही ते उद्या सत्तेच्या केंद्रस्थानी असतील. केंद्रात पुन्हा एकदा कमळ फुलेल, पण हे कमळ फुलताना त्याला अनेक काट्यांचा सामना करावा लागेल किंवा ते कमळ पाण्यात सुद्धा बुडेल. काही बडे नेते भ्रष्टाचाराच्या चिखलात इतके फसतील की त्यांना तुरुंगाची वाट अटळ असेल. पुढे जे काही तिथे महाराज आले होते ते महाराज म्हणाले याचे पडसाद या सगळ्या घटनेचे आपल्या भारताच्या मातीवर उमटणार आहेत. हे केवळ 2 देशांमधील युद्ध नाही तर तिसऱ्या महायुद्धाचे पडघम आहे. चीन आणि उत्तर कोरिया हे 2 देश भारतासाठी सर्वात मोठे शत्रू म्हणून समोर येतील. पाकिस्तानसोबतच्या संघर्षाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की पुन्हा एकदा तोफा धडाडतील. पाकिस्तानाचा 1/4 भाग हा भारताच्या ताब्यात येईल. इस्लामिक राष्ट्र आपापसात भिडल्यामुळे जागतिक स्तरावर इंधनाचा आणि गॅसचा मोठा तुटवडा निर्माण होईल. महागाईचा असा काही भस्मासूर होईल की सर्वसामान्य माणसाला 2 वेळेच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागेल. आता अनेक लोकांनी असं सांगितलेलं आहे की हे जे भाकीत आहे ते आजची परिस्थिती बघून हे जे भाकीत आहे ते कोणसुद्धा सांगेल, अगदी लहान मूलसुद्धा सांगेल असं सांगितलेलं आहे. कारण की आज जर भारताची परिस्थिती बघितली तर खूप बिकट आहे. महागाई प्रचंड वाढत चाललेली आहे आणि हे सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे हे भाकीत बोलल्यानंतर अनेक लोकांनी एक वेगळा संभ्रम निर्माण केलेला आहे. निसर्ग आता आपले नियम पाळणार नाही. उन्हाळ्याचा पावसाळा होईल आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल. ऋतूंचे चक्र पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होईल. काही भागात ढगफुटी होईल तर काही भागात पाण्यासाठी थेंब थेंब तरसावं लागेल. विशेष कर्नाटकातील एका मोठ्या जलाशयाला तडा जाऊन मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. महागाई इतकी वाढेल की वैरणीला म्हणजे चाऱ्याला सोन्याचा भाव येईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल आणि बैलाची किंमत बकऱ्या येईल असं सांगितलं जात आहे. आता इथंसुद्धा अनेक लोकांनी असं मत मांडलेलं आहे की हे सर्वांना माहीत आहे की सर्वत्र महागाई वाढत आहे, त्यामुळे या गोष्टींवर परिणाम होणारच आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ते गल्लीबोळातील मुलांना, लहान मुलांपासून वयस्कर लोकांना माहीतच आहे. पुढे महाराजांनी काय म्हटलेलं आहे पहा की जगाने कोरोनाचे जे संकट पाहिले ते केवळ एक झाकी होते. खरा चित्रपट अजून बाकी आहे. येणाऱ्या काळात कोरोनापेक्षाही भयानक आणि जीवघेणा असा एक नवीन रोग पसरेल. मानवाला 18 प्रकारचे नवीन आजार जडतील. वयाच्या 35व्या वर्षी माणसाला म्हातारपण येईल इतकी मानवाची प्रतिकारशक्ती कमी झालेली असेल. भविष्यात एक अशी वेळ येईल जेव्हा चंद्र आणि सूर्याची अकस्मात टक्कर होईल. यामुळे संपूर्ण जगात सलग 3 दिवस अंधार दाट पसरेल.
इतकी संकटे येऊनही भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म डौलाने उभा राहील. भारत पुन्हा एकदा विश्वगुरू म्हणून समोर येईल. शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील. याचा अर्थ त्यांच्या विचारांचे नेतृत्व देशाला नवी दिशा देईल असं जे काही गोष्टी आहेत त्या समोर आलेल्या आहेत. आणि असंच काहीसं भाकीत आदमापूरमध्ये घडलेलं आहे. आता इथपर्यंत ठीक आहे. अनेक लोकांनी याचं कौतुक केलेलं आहे की ज्या काही गोष्टी मांडलेल्या आहेत त्या खरोखरच पुढे येणार आहेत आणि या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे माणसांनी आताच ज्या काही गोष्टी आहेत त्या सुधारून घेतल्या पाहिजेत. आपण कचरा अजिबात केला नाही. झाडांची तोड ही थांबवली पाहिजे जेणेकरून पृथ्वीचं समतोल वातावरण हे टिकून राहील असं अनेक जणांचं मत आहे. त्यामुळे हे जे भाकीत आहेत हे सर्वांनाच भाकीत पहिल्यापासूनच ठाऊक आहेत. त्यामुळे मग आपण आपल्या पृथ्वीचा आणि त्यानंतर परिसराचा जे काही समतोल आहे तो राखला पाहिजे. आणि या राजकारणाविषयी बोलताना अनेक भाकीतं समोर आली आणि ते ऐकून मग सत्तेच्या उपद्वार गाल्यांवर बसलेल्या नेत्यांच्या कपाळावर घाम फुटला. त्यांनी सांगितलं की येणारा काळ हा सत्तेच्या संघर्षाचा नाही तर अस्तित्वाच्या लढाईचा असेल. आणि भारताच्या राजकारणात अशी एक दुर्दैवी घटना घडेल की ज्याने संपूर्ण देश शून्य होईल. एका अत्यंत प्रभावशाली आणि मोठ्या नेत्याच्या रहस्यमयी शेवट होण्याची शक्यता महाराजांनी ओवीतून व्यक्त केलेली आहे. म्हणजे इथे आलेले हे जे महाराज आहेत त्यांनी काही ओवी गायल्या आणि त्यातून हे भाकीत केलेलं आहे. आणि असं ते भाकीत समोर आलेलं आहे. आणि भाकीतमधून असं सांगितलं की असं होईल तसं होईल. त्यानंतर जे काही राजकीय मोठा नेता असेल त्याचा मृत्यू होईल. त्याचबरोबर जे काही चंद्र सूर्य ग्रह आहेत ते एकमेकांना आदळतील असं मग ते भाकीत ओवीतून समोर आल्याचं सांगितलं जात आहे. पक्ष खेळखेळे होतील. सत्तेची समीकरणं बिघडतील आणि मग पक्षांकडे आज बोटभर संख्याबळ नाही ते उद्या सत्तेच्या केंद्रस्थानी असतील. केंद्रात पुन्हा एकदा कमळ फुलेल. पण हे कमळ फुलताना त्याला अनेक काट्यांचा सामना करावा लागेल. हे कमळ कदाचित पडू शकतं चिखलामध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि आदमापूरमध्ये ही जी प्रथा आहे ती प्रथा दरवर्षीप्रमाणे केली जाते असं सांगितलं जात आहे. आणि त्यानंतर मग अनेक जी काही भाकीत आहेत ते सुद्धा इथं सांगितलेले आहेत. वेगवेगळी भाकीतं इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतातील सर्वात मोठ्या नेत्याची हत्या. तिसरं महायुद्ध सुरू होणार. पाकिस्तान भारताला हरवणार. उन्हाळ्यात अतिवृष्टी आणि पावसाळ्यात दुष्काळ आणि करोनापेक्षा मोठी महामारी येणार. ही भविष्यवाणी बाळूमामांच्या भाकणुकीतील 16 मार्चच्या पहाटे आदमापूर येथून अनेक वर्षापासून सुरू असणारी जी भाकणुकीची प्रथा आहे ती पुन्हा पार पाडण्यात आली. आणि भाकणुकीमध्ये अशा काही भविष्यवाणी करण्यात आला आहे की ज्यामुळे संपूर्ण देशाला अक्षरशः महाराष्ट्राला हादरा बसलेला आहे. आता तुम्हाला या गोष्टी खरोखरच ज्या आहेत त्या योग्य वाटतात की नाही ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवू शकता. बाळूमामा आहेत त्यांचे विचार आपण नक्कीच घेतले पाहिजेत परंतु अंधश्रद्धेच्या आहारी आपण जाता कामा नये. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या.